आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी, केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया श्री शिवलीलामृत ग्रंथाचा पहिला अध्याय. श्री शिवलीलामृत ग्रंथ हा ओवीबद्ध असून त्यात 15 अध्याय आहेत. त्यात भगवान शंकरांचे गुण, रूप, लीला, यश, कीर्ती यांचे गुणगान आहे. श्री शिवलीलामृत ग्रंथ म्हणजे स्कंद पुराणात असलेल्या ब्रह्मोत्तर खंडाचा एक भाग आहे. त्या ज्या कथा आहेत त्या ओवीबद्ध स्वरूपात श्रीधर नावाच्या भक्ताने रचल्या आहेत. श्री शिवलीलामृत ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात शिव पंचाक्षर मंत्र नमः शिवाय व श्री शिव षडाक्षर मंत्र ओम नमः शिवाय यांचे श्रेष्ठत्व वर्णन केलेले आहे व एक कथा आहे. एकदा नैमिषारण्यात हजारो ऋषी जमले होते. त्यांनी सुतांना विचारले, आतापर्यंत आम्ही तुमच्याकडून अनेक देवदेवतांच्या कथा श्रवण केल्यात, जसे की रामायण, महाभारत, भागवत. पण आज आम्ही आपल्याकडून श्री भगवान शंकरांच्या कथा श्रवण करण्याची इच्छा व्यक्त करतो. आमचे मनोरथ पूर्ण करावे. तेव्हा भगवान सुतजींनी होकार दिला व कथा सांगण्यास सुरुवात केली. श्री शिवलीलामृत ग्रंथात प्रथम श्री गणेशास वंदन केलेले आहे. त्यानंतर अनेक देवदेवतांना वंदन केलेले आहे. 10व्या ओवीपासून 22व्या ओवीपर्यंत भगवान शंकरांच्या 12 ज्योतिर्लिंगांची नावे आहेत. विश्वेश्वर, ओंकारेश्वर, महाकाल, कृष्णेश्वर, सोमनाथ, भीमाशंकर, नागनाथ, वैजनाथ, त्र्यंबकेश्वर, मल्लिकार्जुन व रामेश्वर हे होत. त्यानंतर कोणताही मंत्र हा गुरुकडून घ्यावा असं सांगितले असून पंचाक्षरी मंत्र नमः शिवाय व षडाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय याचे श्रेष्ठत्व वर्णन केलेले आहे. हे दोन्ही मंत्र सदाही पवित्र आहे. फक्त शिव हा 2 अक्षरी मंत्र देखील सर्व पापांचा नाश करणार आहे. तर त्यास नमपद जोडले तर मोक्ष प्राप्त होतो. यातील कोणत्याही मंत्राचे पुरश्चरण करायचे असेल किंवा जास्त जप करायचा असेल, त्वरित मनकामना पूर्ती हवी असेल तर प्रयाग, पुष्कर, केदार, रामेश्वर, गोकर्ण व नैमिषारण्य अशा तीर्थक्षेत्री जाऊन जप करावा. त्वरित सिद्धी प्राप्त होते असे श्रेष्ठत्व त्यात सांगितलेले आहे. ओवी 71 पासून कथेस सुरुवात होते. फार पूर्वी मथुरा नगरीत दाशारह नावाचा राजा राज्य करीत होता. तो यदुकुळात एक श्रेष्ठ, बलवान, बुद्धिमान, धैर्यवान राजा होता. त्याचा विवाह काशी राजाच्या कलावती नावाच्या कन्येशी झाला. त्यानंतर तिला आपल्या राज्यात आणले. एक दिवस त्याने तिला बोलवले, पण तिने सांगितले, मी व्रतस्थ आहे म्हणून मी रतिसुखासाठी येऊ शकत नाही. राजा तिला तिच्याजवळ जाऊन उठवू लागला, पण तिला हात लावताच त्यास तिचे शरीर अग्निप्रमाणे लागले व तो त्वरित दूर झाला. तेव्हा त्याने तिला विचारले, हे कलावती, आश्चर्य आहे, तुझे शरीर इतके अग्निसमान तप्त का आहे? तेव्हा तिने सांगितले, मला माझ्या बालपणात दुर्वास ऋषींनी शिवपंचाक्षर मंत्राचा उपदेश केला होता. तेव्हापासून मी शिवपंचाक्षर मंत्राचा जप करते. त्यामुळे माझे शरीर निष्पाप झाले आहे, सर्व पापे निघून गेले आहेत, म्हणून असे झाले. तेव्हा राजाने सांगितले, हे कलावती, मला देखील तू शिवपंचाक्षर मंत्राचा उपदेश करावा. पण तिने सांगितले, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, माझे पती आहात, त्यामुळे मी तुम्हाला उपदेश करू शकत नाही. पण आपण दोघेही गर्ग मुनींकडे जाऊ, ते तुम्हाला उपदेश करतील. त्याने होकार दिला. दाशारह राजा व पत्नी कलावती दोघेही जण गर्ग मुनींकडे गेले. त्यांना प्रणाम केला, येण्याचे कारण सांगितले व राजाने प्रार्थना केली, हे मुनिवर, आपण माझ्यावर कृपा करावी व मला शिवपंचाक्षर मंत्राचा उपदेश करावा. त्यांनी होकार दिला व दोघांनाही यमुना तीरी जाऊन स्नान करून येण्यास सांगितले. गर्गमुनी एका वृक्षाखाली थांबले. दोघेही स्नान करून आलेत. राजास पूर्वाभिमुख बसवले. त्याच्या मस्तकावर हात ठेवला व पंचाक्षर मंत्राचा उपदेश केला. आणि काय आश्चर्य, त्या राजाच्या शरीरातून सर्व पाप कावळ्याचे रूप धारण करून निघून गेले. कोटी कोटी कावळे त्याच्या शरीरातून निघून गेले व तो निष्पाप झाला. तेव्हा गर्गमुनींनी सांगितले, आता पुढील जीवनात शिवपंचाक्षर मंत्राचा जप दोघांनीही करत राहावा व सुखाने आयुष्य जगावे असा आशीर्वाद दिला. दोघे पती पत्नींनी गर्गमुनींना प्रणाम केला व पुन्हा आपल्या राज्यात आले. राजा शिवभक्ती करू लागला. त्यामुळे त्याच्या राज्यातून दुष्काळ, वैधव्य, रोग, मृत्यू सारे काही निघून गेले व प्रजा देखील सुखी झाली. अशा प्रकारे पंचाक्षरी मंत्राचा महिमा व दाशारह राजाची ही कथा जे कोणी भक्त श्रवण करतात, पठण करतात, त्यावर भगवान शंकरांची कृपा प्राप्त होते व संसार सुखाचा होतो. ही कथा श्री शिवलीलामृत ग्रंथ 1 व स्कंद पुराणात ब्रह्मोत्तर खंडात अध्याय 1 मध्ये वर्णित आहे.
आपणास आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.